श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त हो. आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल सर्व माहिती शेअर करणार आहे की श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास कधी सोडावा आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे. त्याआधी माझ्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यात कोणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात, तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो. काही जण खास करून सोमवारच पाळतात. सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग शंकराला खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला व अविवाहित मुली उपवास करतात. देवी पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना खूप विशेष झाला. त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात. तर आता जाणून घेऊयात की हा उपवास आपल्याला कसा करायचा आहे. जर का तुम्ही अखंड महिन्याचा उपवास करत असाल श्रावणात, तर तुम्हाला रोजच्या प्रमाणे सोमवारच्या दिवशी स्नान वगैरे करून घ्यायचे आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाहीये, केस धुवायचे नाहीये त्या दिवशी. मग ते करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान महादेवांची जी शिवलिंग असते, पिंड असते आपल्या घरामध्ये, त्याचा रुद्राभिषेक करू शकता. अगदी तुम्हाला अख्खा महिनाभर जर का तुम्हाला रुद्र अभिषेक करणं शक्य नसेल, कारण रुद्राभिषेक करायला कमीत कमी तास दीड तास लागतो, तर तुम्ही साधा फक्त दुधाचा पंचामृताचा अभिषेक सुद्धा करू शकता. साधी सोपी आणि भोळी भाबडी पूजा सुद्धा अगदी मनापासून केले तर भगवान महादेव, देवादिदेव महादेव हे अतिप्रसन्न होतात आपल्या भक्तांवर. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका आणि साधी सोपी पूजा जशी येते तशी तुम्ही करा. आता अभिषेक करताना तुम्ही दूध आणि पंचामृताचा अभिषेक सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रोजच्या प्रमाणे जसं सोमवारची आपण पूजा करतो तसं बेलाचं पान व्हायचं आहे. शमीचं पत्र असेल तर अगदी चांगलं आहे. तुम्ही शमीचं पान सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. पांढरं धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे अर्पण करू शकता. तुम्हाला जर का सोमवारी मंदिरात जाणं शक्य नसेल अभिषेक करायला आणि पूजा करायला, तर अगदी घरच्या घरीच तुम्ही ही पूजा करू शकता. सकाळच्या वेळेस ही पूजा करायची आणि त्याच्यानंतर फराळ करायचा आहे. आता फराळात तुम्हाला काय खायचं आहे, तर साबुदाण्याची खिचडी किंवा कुठलंही फळ तुम्ही खाऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा श्रावणातले उपवास करतो किंवा महादेवांचे उपवास करतो, तर त्यांना वरई म्हणजेच भगर चालत नाही किंवा कुठल्याच तांदळापासून बनवलेला पदार्थ हा चालत नाही. त्याच्यामुळे हे पदार्थ आपल्याला खायचे नाहीयेत, नाहीतर आपला उपवास पकडला जाणार नाही. त्यामुळे ही चूक करू नका. आणि फळांमध्ये कुठलंही फळ तुम्ही खाऊ शकता. असं मानलं जातं की जांभळाचं फळ जे जांभळ असतं, जांभूळ खात नाहीत. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही खिचडी खाऊ शकता, बटाट्याचे वेफर्स, चिप्स काही खाऊ शकता, मिल्कशेक करू शकता केळाचं. अगदी साधारण आपण जे उपवासामध्ये पदार्थ करतो ते सर्व पदार्थ करून तुम्ही खाऊ शकता. आता हे झाले फराळाच्या गोष्टींची खाण्याची पद्धत. आता उपवास सोडताना तुम्हाला काय करायचं आहे, रोजच्या प्रमाणे जसं आपण भाजी भाकरी, भाजी पोळी, वरण भात जे काही करतो ते सर्व करून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे संध्याकाळच्या वेळेस. फक्त तुम्हाला मुळा खायचा आहे. असं म्हणतात की श्रावणामध्ये जेव्हा आपण सोमवारचे उपवास करतो महादेवांचे, तेव्हा मुळा खाल्ला तरच आपला उपवास सोडला जातो आणि हा उपवास पकडला जातो. त्याच्यामुळे जर का तुम्हाला आवडत जरी नसेल मुळा खायला, तरी नावापुरतं तुम्ही एक तुकडा असा मुळ्याचा खाऊन उपवास सोडू शकता. आता तुम्हाला ह्या श्रावणी सोमवारमध्ये किंवा अख्ख्या श्रावणच्या महिन्यामध्ये सेवा कशी करायची आहे, काय पारायण करायचं आहे, या बाबतीत आपण जाणून घेऊयात. तुम्हाला श्रावणी सोमवारचा जर का शिवलीलामृताचे पारायण करणं शक्य असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर का तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल, वेळ नसेल किंवा आणखीन काही कारण असतील, तर तुम्ही रोज अख्खा श्रावण महिनाभर शिवलीलामृताचे पारायणाचे ग्रंथाचे 11वा अध्याय आहे त्याचा तुम्हाला पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला हे जरी शक्य नसेल तर एक साधी सोपी सेवा म्हणजे तुम्ही सोमवारची जी कहाणी असते, जसे की
खुलभर दुधाची कहाणी किंवा शिवमुठाची कहाणी ह्या तुम्ही पठण करू शकता, वाचू शकता, किंवा तुम्ही साध्या ह्या कहाणी ऐकल्या तरीही चालतात. आणि अखंड ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. महादेवाची सेवा आणि पूजा ही अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त मनोभावे सेवा करा. तुमची सेवा 100% महादेवांपर्यंत पोचणार आणि तुम्हाला त्याचं फळ मिळणार. तुमची जी काही इच्छा असेल ती उपवास करायच्या आधी, पूजा करायच्या आधी संकल्प सोडून महादेवांना सांगा. तुमची जी काही समस्या असेल ती सर्व काही महादेवांना सांगा आणि मगच तुमच्या सेवेला सुरुवात करा. आता रोजच्या रोज तुम्हाला जर का अभिषेक करणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही 1 लोटा जल एवढं तरी अर्पण करू शकता ना महादेवांच्या रोजच्या पूजेमध्ये. तर तुम्ही हे अर्पण करा. रोज तुम्हाला बेलपान जर का अवेलेबल नसेल तर ठीक आहे, कमीत कमी तुम्ही सोमवारच्या दिवशी तरी हे अर्पण करा. रोज फक्त पांढरी फुलं जरी तुम्ही अर्पण केली तरी ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. फक्त मनोभावे सेवा करा, बाकी काही नाही. बाकी ह्या सगळ्या मान्यता असतात की असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेशरमध्ये न येता जसं तुमच्याकडनं शक्य असेल तशी साधी सोपी भोळी बाबडी सेवा करा, पूजा करा. आणि श्रावणाचा अख्खा महिनाभर तुम्ही एक साधी गोष्ट पाळू शकता की मांसाहार तुमच्या घरामध्ये करू नका. कारण आपल्याला महिनाभर जरी उपवास करणं शक्य नसेल तरी आपण सोमवारचा दिवस मात्र उपवास पाळतो आणि हा अख्खा श्रावण महिना महादेवांसाठी आपण मनोभावे इतकी सेवा करतो, पूजा करतो. आपल्या सर्व समस्या त्यांना सांगतो. आपली इच्छा असेल, मनोकामना असेल ती आपण सर्व त्यांना सांगतो. तर एक छोटासा नियम आपण पाळू शकतो ना. आणि जर का केस धुण्याच्या बाबतीत जर का राहिलं तर श्रावणातच काय, तर ज्या महिलांना, ज्या मुलींना लहान भाऊ असतात त्यांनी सोमवारच्या दिवशी कधीच केस धुवायचे नाहीत. असं मानलं जातं की सोमवारच्या दिवशी जर का त्यांनी केस धुतले तर त्यांच्या लहान भावाला शारीरिक किंवा मानसिक त्रास सुरू होतो. तर आपण ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची. आणि कुठलेही व्रत आणि उपवास करतो त्या दिवशी, एकादशी असो किंवा मग आता हा श्रावणी सोमवार असो किंवा चतुर्थी असो, आपल्याला त्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत, डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे. हे झाले साधे सोपे नियम. तर स्वामी भक्त हो, तुम्ही सुद्धा नक्की श्रावणी सोमवारचा उपवास करा. महिनाभरचा नाही जमलं तर काही हरकत नाही, फक्त श्रावणी सोमवार करा. अगदी तुम्हाला मंदिरात नाही जाणं झालं तर काही हरकत नाही, घरच्या घरीच मनोभावे महादेवांची पूजा करा. जर का तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, खूप अडचणी असतील, तुमचे प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही स्फटिकाचं जे शिवलिंग असतं त्याच्यावरती दुधाचा अभिषेक करा. त्याने तुम्हाला खूप फरक पडेल, तुम्हाला खूप आराम मिळेल आणि तुमची कामं व्हायला सुरू होतील. सोप्या सोप्या पद्धती आहेत, तुम्ही करून बघा मनोभावे. तुम्हाला ह्याचा फरक नक्कीच जाणवेल. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.